खरोखर सर हे आव्हान इतकं चिंतेचं आणि काळजीचं आहे का, की ज्याच्यामुळे संपूर्ण राज्यभरामध्ये किंवा संपूर्ण देशातच प्रत्येक राज्यामध्ये अशी अंमली पदार्थाविरोधी टास्क फोर्स हे तयार करावी लागली? आपण सर्वजण असा प्रयत्न करतोय की आपल्या देशाची तरुण पिढी ही चांगल्या मार्गाला राहावी, चुकीच्या गोष्टींना किंवा व्यसनांच्या आहारी जाऊ नये. किंवा एखादी व्यक्ती जर एखाद्या कुटुंबातली व्यसनांच्या आहारी गेली तर ते स्वतःचं नुकसान होतं, कुटुंबाचं नुकसान होतं, देशाचं नुकसान होतं. ह्या गोष्टी होऊ नयेत म्हणून हा सगळा मेकॅनिझम तयार केला गेलेला आहे. बरं. आणि आपल्याला माहिती आहे की आपल्या राज्याने 2023 मध्ये अँटी नार्कोटिक टास्क फोर्स तयार केला आणि 2025 मध्ये तो प्रत्यक्षात कामकाजाला सुरुवात झालेली आहे. ह्या फोर्सचं मुख्यालय पुण्यामध्ये आहे आणि राज्यामध्ये 7 ठिकाणी वेगवेगळे ऑफिसेस, ऑपरेशन कृती कार्यालय त्यांची आहेत. तर हा फोर्स स्थापन करण्याचा सरकारचा मुख्य उद्देश असा आहे की अंमली पदार्थ तयार करणं, वाहतूक करणं, वितरण करणं याच्यामध्ये जे आरोपी असतील त्यांच्याविरुद्ध कडक कायदेशीर कारवाई करणं. बरं. नंतर दुसरा उद्देश असा आहे की जे तरुण अंमली पदार्थांच्या आहारी गेले असतील त्यांना त्याच्यातून बाहेर काढणं, त्यांना रिहॅबिलिटेट करणं, हा एक उद्देश आहे. तिसरा उद्देश असा आहे की व्यापक प्रमाणावर अंमली पदार्थांच्या विरोधात जनजागृती तयार करणं. ओके. पण याच्यामध्ये असं काही आहे का, की आत्ता हे आव्हान जास्त वाढलेलं आहे टेक्नॉलॉजीमुळे म्हणा किंवा व्यापार एकदम सुलभ झाल्यामुळे किंवा औषधांची उपलब्धता जास्त झाल्यामुळे हे घेणाऱ्यांचं आणि यासाठीच्या विक्री साखळी स्थापन करण्याचं प्रमाण वाढलेलं आहे? याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आरोपी वेगवेगळे नवीन प्रकार शोधत असतात. जसं की आता सिंथेटिक ड्रगचं तुम्ही बघितलं असेल, ते खूप ठिकाणी तशा कारवाया होतात आता. तर त्या पद्धतीने ते टॅकल करण्यासाठी आपला फोर्स देखील सक्षम राहावा म्हणून वेगवेगळ्या पद्धतीने आपण आपल्या पोलिसांना देखील ट्रेनिंग देतोय, सक्षम असा फोर्स तयार करतोय. आणि आव्हान किती मोठं असलं तरी ते सगळ्या यंत्रणा एकत्रितपणे हे आव्हान बोलून टाकतात. जे सुरुवातीच्या काळामध्ये गांजा, अफीम, चरस अशी साधारणपणे 3-4 हे अंमली पदार्थ हे समजले जात होते, आता याच्यामध्ये आणखीन भर पडत आहे का दिवसेंदिवस? ट्रेडिशनल जे तुम्ही म्हटले अफू असेल, गांजा असेल, त्याच्याबरोबर आता सध्या जे चिंतेचा विषय तो म्हणजे सिंथेटिक ड्रग, जसं की MD सारखे ड्रग, ते लपवणं सोपं असतं किंवा वाहतूक करणं सोपं असतं आणि त्याचा थोडासा आता सध्याच्या काळामध्ये वापर वाढलेला आहे. त्याच प्रकारचे केसेस सध्या जास्त होत आहेत. ओके. आम्ही जे सिनेमामध्ये पाहतो किंवा त्या अँटी ड्रग्स विरोधी ज्या काही हे असतात, चित्रफिती असतात, त्याच्यामध्ये आम्हाला दिसतं की ते इंजेक्शनद्वारे घ्यायचं असतं किंवा हुंगायचं असतं. तर नक्की काय हे असेच प्रकार असतात की काय वेगळे आणखीन काय असतं याच्यामध्ये? जे ॲडिक्ट झालेले आहेत ते आता वेगवेगळ्या पद्धतीने ते घेण्याचा प्रयत्न करतात. ते आता तुम्ही स्वतःच सांगितलं त्यामुळे मी त्याच्यात बोलू इच्छित नाही. परंतु याच्यामध्ये असं आहे की आपल्या सगळ्यांचा दृष्टिकोन असा आहे की जे लोक ॲडिक्ट झालेले असतील त्यांच्याकडे आपला ह्युमन अप्रोच असला पाहिजे. त्यांना आणखी जास्त त्याच्यात न जाता ते तिथून कसे बाहेर येतील, त्यांचं रिहॅबिलिटेशन कसं होईल, ते त्याच्यातून चांगले होऊन कसे येतील, यासाठी देखील ह्या सगळ्या यंत्रणा प्रयत्न करत राहतात. मग तुमचं काम पोलिसिंगचं आहे, मग तुम्ही हे त्यांना व्यसनमुक्तीकडे तुम्ही कसं नेता? मग आता जसं मी मागे सांगितलं, लॉ एन्फोर्समेंटच्या सोबतच ॲडिक्ट लोकांचं रिहॅबिलिटेशन आणि त्याच्यासोबतच अँटी ड्रग अवेअरनेस. जसं आता म्हणजे लॉ एन्फोर्समेंट एजन्सीज ह्या ज्या आहेत त्या तुमचं सप्लाय रिडक्शनमध्ये काम करतील, म्हणजे नेक्सस उद्ध्वस्त करतील, नेटवर्क शोधून आरोपींवर मोकासारख्या कारवाई करतील किंवा इतरही स्ट्रिंजंट ॲक्शन घेतील आणि ते संपवण्याचा प्रयत्न करतील. दुसरं म्हणजे अँटी ड्रग अवेअरनेस प्रोग्राम जसे घेतले तर त्याच्यामध्ये तरुणांमध्ये, विद्यार्थ्यांमध्ये जर जागृती निर्माण झाली आणि ह्या अंमली पदार्थ घेतल्याने काय दुष्परिणाम होतात याची माहिती त्यांना दिली गेली, त्याच्यात गेल्यानंतर तुमचं नुकसानच आहे हे त्यांना सांगितलं गेलं, तर नॅचरली डिमांड रिडक्शनमध्ये मोठ्या प्रमाणावर मदत होते. म्हणून व्यापक प्रमाणावर जनजागृती आपण आता हातात घेतलेली आहे. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया
आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.